ऑलराईट, आता पाहूयात कूडचा उपयोग कधी करता येतो. कूडचा उपयोग करण्यासाठी 4 गोष्टी आहे. एक तर आहे ॲबिलिटी, दुसरं पॉसिबिलिटी, तिसरं आहे सजेशन्स आणि चौथं आहे परमिशन्स. सो ॲबिलिटी, कूडचा उपयोग करून सुद्धा आपल्याला ॲबिलिटी दर्शवता येते, पण ती भूतकाळातली. एक एक्झाम्पल घेऊयात. शी कूड बीट एनीवन इन रेस वेन शी वॉज इन स्कूल. सो इथे सांगितलं आहे की जेव्हा ती शाळेमध्ये होती तेव्हा ती रेसमध्ये कोणालाही हरवू शकत होती. हरवू शकणे ही तिची ॲबिलिटी आहे, पण केव्हा? भूतकाळामध्ये. सो जेव्हा ती शाळेत होती तेव्हा ती हरवू शकत होती, म्हणून इथे भूतकाळाची ॲबिलिटी दाखवण्यासाठी कूडचा उपयोग केला गेलेला आहे. ओके. सेकंड, पॉसिबिलिटी. आता आपण प्रेझेंट किंवा फ्युचर या दोन्ही पण पॉसिबिलिटी कूडने सांगू शकतो. आता सपोज मी ट्रेनच्या स्टेशनवरती उभा आहे आणि अजून ट्रेन आलेली नाही, अनाऊन्समेंट झाली पण अजून आली नाही. यावेळेस माझं वाक्य असेल द ट्रेन कूड बी लेट. आता हा प्रेझेंट टेन्स आहे, म्हणजे वर्तमान काळातली घटना आहे, पण ट्रेन लेट होऊ शकते ही एक पॉसिबिलिटी आहे. सो मी प्रेझेंट टेन्समध्ये सांगितलेली आहे. आता आपण पाहूयात फ्युचरमध्ये, म्हणजे भविष्य काळामध्ये कूडचा उपयोग कसा केला जातो ते. इफ यू डोंट स्टडी यू कूड बी फेल इन एक्झाम. आता इथे कोणी फेल झालं आहे का? नाही, पण सांगितलं आहे की जर तुम्ही अभ्यास नाही केला तर तुम्ही एक्झाममध्ये फेल व्हाल. म्हणजे भूतकाळासाठी भविष्य काळासाठी सुद्धा आपण इथे कूडचा उपयोग केलेला आहे. सो थर्ड आहे मेकिंग सजेशन्स. सो एखाद्याला सजेशन्स देताना सुद्धा पोलाइटली आपण कूडचा उपयोग करू शकतो. सपोज आपण एखाद्याला जर बोललो की वी कुड ट्राय द न्यू रेस्टॉरंट टुडे नाईट, म्हणजे आपण ते नवीन हॉटेलमध्ये आज संध्याकाळी जाऊ शकतो, तेव्हा आपण कूडचा उपयोग करू शकतो. इथे आपण सजेशन्स दिलं आहे समोरच्याला. आणि पुढचं आहे परमिशन. तर परमिशनसाठी सुद्धा आपल्याला कॅनचा सुद्धा उपयोग करता येतो, पण कूडचा उपयोग हा परमिशनसाठी जास्त होतो, म्हणजे जास्त पोलाइटनेस येते यामध्ये. कुड यू प्लीज टीच मी. आता आपण इथे जास्त पोलाइटनेस वापरण्यासाठी आपण कूडचा उपयोग केलेला आहे. आपण कॅनसुद्धा वापरू शकलो असतो, कॅन यू प्लीज टीच मी, पण ते त्यामध्ये आदरार्थ कमी येतो, म्हणून आपण आपल्यापेक्षा मोठ्या लोकांना बोलताना कूडचा उपयोग करायचा आहे. कुड यू प्लीज टीच मी. सो आता इथे आपण कॅन आणि कूड दोघांचाही उपयोग कसा करायचा ते पाहिलेला. परत भेटूयाच लवकरच नवीन अशाच काही वेगळ्या धमाल शब्दांसह. तोपर्यंत आम्हाला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.